पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, माँ तुळजाभवानी, भारत माता या सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो. ज्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना जिजाऊ माँसाहेबांनी जन्म दिला त्या माऊलीलाही अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो. आणि आज आपण ज्यासाठी एकत्रित जमलोय तो एका दृष्टीने आपण गडकोट किल्ल्यांची मोहीम केली, त्याचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी म्हणून आपण एकत्रित आलेलो आहोत. एका दृष्टीने अपार आनंदाचा असा हा क्षण आहे. सुरुवातीला मी थोडं माफी मागतो आपल्याला की ठरलेल्या वेळेत मी येऊ शकलो नाही. 7 वाजण्यापूर्वी इथे येणं आवश्यक होतं. तासाहून अधिक वेळ उशीर झाला मला. आपण उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी अशी प्रार्थना करून मी माझ्या विषयाकडे वळतो. आपण सर्वजण विशेषतः जे धारकरी आहेत ते फार भाग्यवंत आहोत, कारण आपण सर्वांना असा एक थोर गुरु लाभलेला आहे, परम आदरणीय गुरुजींच्या रूपाने, की ज्याच्यामुळे आपणाला अनेक दिव्य गोष्टींचे साक्षात्कार घडले. आपल्याला अत्यंत योग्य असा मार्ग सापडला. आपलं जीवन ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सार्थकी लागू शकतं अशी फार मोठी शिकवण आपण सगळ्यांच्या पर्यंत आलेली आहे. आपण कोण आहोत याची अनुभूती त्यातून प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आपण सर्वजण गुरुजींचे एका दृष्टीने ते आपले गुरु असल्यामुळे आपण भाग्यवंत आहोत. कारण अशा अत्यंत थोर विभूती या जसं त्या गीतेमध्ये म्हटलंय की अशा विभूतिमत्वांचा जन्म हा युगायुगातून केव्हा तरी होत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हणतात. गुरुजी त्याच कोटीचे आहेत. किंबहुना त्यांच्या रूपाने पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं कार्य जे आहे ते पुढे मार्गस्थ होते. आणि त्यांनी जे अनेक मार्ग आपल्याला पर्यंत दाखवलेले आहेत ते अत्यंत अलौकिक अशा प्रकारचे आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही गडकोट किल्ल्यांची मोहीम. नवरात्रामध्ये येत असलेला दुर्गा माता दौडीचा कार्यक्रम किंवा आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्यांचं आगमन हे पुण्यनगरीमध्ये होतं. ज्येष्ठ वद्य नवमीला ते होतं, दशमीला ते त्या दोन्ही पालख्या थांबतात आणि एकादशीच्या दिवशी त्यांचं मार्गक्रमण होऊन आषाढी एकादशीला पंढरपुराच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे सगळे वारकरी लक्षावधीच्या संख्येत जाऊन पोहोचतात. तर त्या सगळ्या पुण्य पावन अशा वारकऱ्यांच्या म्हणजे एका दृष्टीने भक्ती गंगेला शक्ती गंगा येऊन मिळावी अशी योजना आखलेली आहे. त्यानिमित्ताने जाणं असतं. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे स्वामी पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान मास म्हणजे फाल्गुन महिना पूर्ण होणार. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं खरं जीवन
सगळ्या देशभरात खऱ्या अर्थाने पोचवण्याचं काम गुरुजींनी केलं आणि त्यातून समाजाने कशी प्रेरणा घ्यावी याचा अत्यंत योग्य असा मार्ग बलिदान मासाच्या निमित्ताने तुम्हा आम्हापर्यंत वाहून पोचवलाय की ज्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी त्यांचं कार्य पुढे चालवलंच, पण फार अल्प अवधी मिळाला. केवळ 8 वर्ष 4 महिन्यांचाच अवधी त्यांना मिळाला. एवढ्या छोट्याशा अवधीत सुद्धा त्यांनी जवळजवळ 134 लढाया केल्या, सदैव विजय प्राप्त केला आणि अत्यंत पाताळ यंत्री अशा दुष्ट 5 पातशाया, पोर्तुगीज, इंग्रज, स्वकीय सुद्धा जे देशद्रोही बनून परकीयांना सहाय्य करीत होते, या सर्व शक्तींच्या विरोधात प्रचंड यश त्यांनी संपादन केलं. आणि नंतर अशीच जेव्हा स्थिती आली की आता मृत्यूशिवाय दुसरा काही मार्ग नाही, पण तो मृत्यू सुद्धा इतका विलोभनीय, इतका विलक्षण, इतका तेजोमय की ज्याच्यामुळे पुढच्या पिढ्यामागून पिढ्या नव्हे आचंद्र सूर्य असेपर्यंत ज्याचं जीवन, ज्याचं त्याग, ज्याचं बलिदान या देशाला प्रेरणा देत राहील, असं अलौकिक काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. त्यामुळे तो बलिदान मास असो, आपण नित्य नेमानी शिवचरित्राचं वाचन करावं, त्याची पारायणं करावी, किंबहुना सुरुवात करत असताना समर्थांनी जे श्लोक केले त्यातले प्रेरणा मंत्र हे आपल्या सुरुवातीला आपला प्रारंभ होतो आपल्या दिवसाचा, उठल्याबरोबर तो प्रेरणा मंत्राने प्रारंभ व्हावा आणि शेवटी दिवसभर काम केल्यानंतर आपण धरती मातेवरती आपण आपलं अंग लुटून देतो, त्यावेळेला झोपी जाताना सुद्धा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं म्हणून समर्थांनी अत्यंत समर्थपणाने ज्याच्यामध्ये शिवरायांचं थोडक्यात महती वर्णन केली आहे ते ध्येयमंत्र पण म्हणतो आणि मग आपण झोपी जातो. हे सगळं आपणापर्यंत एका दृष्टीने आपल्या सगळ्या जीवनालाच आकार देण्याचं जी एक आचार पद्धती आपणापर्यंत आणून पोचवली ते गुरुजी म्हणजे फार दिव्य असं जीवन. त्याग असा हा अपूर्व आपला, त्यांच्या त्यागाला सीमाच नाही आणि त्या ज्ञानाचा तो ज्ञान महर्षीच आहे. हिमालयासारखं अत्यंत उत्तुंग अशी त्यांची प्रतिभा आहे. विचारांची झेप इतकी विलक्षण आहे की पुढच्या अनेक अनेक पिढ्यांना प्रेरणा देतच राहील. किंबहुना आपल्या देशातील साऱ्या हा सेतू हिमाचल पसरलेला सारा देश अगदी द्वारकेपासून ते कामाक्षी आसाम मधल्या तिथपर्यंत कामाख्या देवीपर्यंत आणि इकडे हिमालयातल्या त्या शंकराचार्यांच्या त्या मठापासून ते अगदी कन्याकुमारीच्या त्या विवेकानंद शिला स्मारकापर्यंत पसरलेला हा सारा देश राष्ट्रभक्तीने भारून जाईल असं दिव्य स्वप्न गुरुजींनी रेखाटलंय. आणि त्यासाठी एक योजना आखली आहे खडा पहारा योजनेची. ही खडा पहारा योजना म्हणजे फार विलक्षण आहे. ते आणखीन कुणाला सुचायचं नाही. ते केवळ गुरुजींना सुचू शकत नाही. प्रत्यक्ष ते आचरणात आणून दाखवण्याचं सामर्थ्यही त्यांच्याकडेच आहे.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन हे गेली जवळजवळ 300 वर्षाहूनही अधिक काळ तुम्हा आम्हा सगळ्यांना त्याचं दर्शन सुद्धा कधी झालेलं नाही. किती पिढ्यामागून पिढ्या गेल्या, परंतु आपल्याला ते अत्यंत दिव्य असं असणारं ते सिंहासन तुम्हा आम्हाला ते पाहायलाही मिळालं नाही. परंतु गुरुजींच्या अंतःकरणामध्ये जाणवलं आणि त्याच्या उभारणीच्या दृष्टीने त्याला आता प्रारंभही झालेला आहे. आणि याची देही याची डोळा आपणा सर्वांना ते सुवर्ण सिंहासन पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्या ठिकाणी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 त्या सुवर्ण सिंहासनावरती अधिष्ठित झाले, शिवराज्याभिषेक झाला आणि साऱ्या विश्वाला कळलं की पुनरपी हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालाय, हिंदू या देशाचा राजा झालेला आहे. याची ग्वाही त्या सुवर्ण सिंहासनावरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी साऱ्या विश्वाला दिली. ते सुवर्ण सिंहासन साकार होणार आणि त्या सुवर्ण सिंहासनाची सेवा करण्याकरिता म्हणून दररोज जवळजवळ 5000 तरुणांची तुकडी ही नित्य नेमाने रायगडावरती जाणार, स्वतःचा खर्च करून जाणार, स्वतःची शिदोरी बरोबर घेऊन जाणार, अंतर्बाह्य फक्त आणि फक्त राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरून जाणार आणि त्या ठिकाणाहून एक दिव्य असं आपल्या जीवनाचं ज्याच्यामध्ये सर्वस्व ज्याच्यामध्ये त्यांना समजलंय अशी फार मोठी प्रेरणा घेऊन ते सगळे तरुण ती तुकडी परत येईल. त्याच्या अगोदर दुसरी तुकडी येऊन पोहोचली. हे काम किती काळ चालेल? चंद्र सूर्य असेपर्यंत पिढ्या मगून पिढ्या यातून जातील आणि हा सारा देश हा केवळ केवळ राष्ट्रभक्तीनी, हिंदुत्वानी, हिंदू संस्कृतीनी आणि ज्याच्यामुळे ज्याच्या प्रभावाने सारं विश्व चालेल असं फार दिव्य कार्य घडायचं आहे. अशा थोर गुरूंचे आपण सारे एका दृष्टीने धारकरी आहोत, शिष्य. आपण ह्या गडकोट किल्ल्यांच्या मोहिमेला जातो. काय ही मोहीम? गुरुजींच्या शब्दात सांगायचं तर आपल्या देशामध्ये असणारी, विशेषतः सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असणारी ती सगळे गडकोट आहेत. ती फार दिव्य अशा स्वरूपाची धारा तीर्थ आहे. महाराष्ट्र तसा खऱ्या अर्थाने फार भाग्यवंत आहे. कारण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रूपाने गुरुजी तर म्हणतात भगवान श्री शिवाजी महाराज, तिथे भगवंत त्यांच्या रूपाने अवतरलाय. तर त्यांनी या गडकोटांमध्ये जे पाहिलंय किंवा जे निर्माण झालंय त्याच्यामध्ये ही सगळी खऱ्या अर्थाने धारा तीर्थ आहे. म्हणजे काय आहे नेमकं? तिथे अनंत अशा प्रकारच्या वीरांनी आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून आपलं सर्वस्व दिलं, आपला अत्यंत दिव्य अशा असणारं रक्त सांडलं, आपले प्राण खर्ची घातले आणि त्यातून एका दृष्टीने या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी दीपमाळा की ज्याच्यामध्ये आपल्या प्राणांचं मोल देऊन त्या दीपमाळा होत्या. आणि याची साक्ष आपल्याला या सगळ्या गडकोटांच्या मोहिमांमध्ये जात असताना आपल्याला त्याची प्रतीती येते
आणि आपल्याला जाणवतं की या ठिकाणी किती किती प्रचंड असा त्याग घडलाय आणि किती मोठा दिव्य असा इतिहास या सगळ्या गडकोटांनी जतन करून ठेवलाय. तिथल्या अणुरेणूमध्ये, तिथल्या कणाकणांमध्ये या थोर अशा नरवीरांचं, थोर वीरांगणांचं रक्त सांडलंय. त्यांच्या त्यागाने ती क्षेत्र पुनीत झालेली आहे. आणि म्हणून या स्थानांचं महत्व अपरंपार आहे. ते शब्दातीत मोठं आहे. त्याच्या इतकं सामर्थ्य देण्याची क्षमता आणखीन कोणत्याच गोष्टीत नाही. आणि मग हे गडकोट आपण अंतःकरणपूर्वक आपण पाहिले पाहिजेत, तिथं गेलं पाहिजे. तिथं अशी असणारी अनेक संकटांना सुद्धा सामोरं गेलं पाहिजे आणि पूर्णांशाने आपण त्याच्याशी एकरूप व्हायला हवं. तशी यावर्षीची मोहीम होती. पुण्य तीर्थ असणार ते की ज्या ठिकाणी बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांची समाधी स्थानं आहेत, तो विशाळगड. त्या समाधी स्थानांचं दर्शन घेऊन पुढे पावनखिंड आणि नंतर सर्वात शेवटी शिवा काशी, ज्या ठिकाणी धारात तीर्थी पडले आणि जिथे त्यांची समाधी आहे ते पन्हाळगड आणि त्याच्या पायथ्याला असणार हे नेबापूर. असा हा सगळा या वर्षीच्या मोहिमेचा मार्ग एका दृष्टीने उलट होता. म्हणजे महाराज पन्हाळगडावरती होते. पन्हाळगडावरती असताना हा आदिलशाह बादशाह जो होता त्याने शिवाजी महाराजांना कोंडीत पकडण्यासाठी आणि त्यांना जिवंत पकडून त्या आदिलशहाच्या दरबारात आणून त्यांचा खात्मा करण्यासाठी म्हणून योजना आखली होती. सिद्धी जोहारला त्यासाठी पाठवलं. त्याच्या अगोदर एक मोठं संकट येऊन गेलं होतं. ते प्रतापगडावरती अफजल खानाच्या रूपाने. तर यावेळच्या ह्या संकटांमध्ये त्यांना वाचवण्यासाठी कोणी येणारच नाही अशी अवस्था निर्माण झालेली होती. म्हणजे त्यांचे जे सेनापती होते ते सेनापती विजापूरकरांच्या बरोबर लढत असताना एका युद्धामध्ये पूर्णपणे पराभूत झाले आणि पराभूत होऊन रडवेल्या तोंडाने जिजाऊ मासाहेबांच्याकडे येऊन म्हणत, मासाहेब मी पराभूत झालो. मासाहेबांच्या खवळल्या, हे रडवेलं तोंड घेऊन झालं, तुमचा हिंदवी स्वराज्याचा स्वामी तिथे संकटात आहे आणि तुम्ही इथे रडत आलात. तिथे तोंड दाखवू नका, मी स्वतः जाते. ही माऊली स्वतः जाण्यासाठी सिद्ध झाली. अशी अवस्था. म्हणजे एका दृष्टीने फार मोठं संकट महाराजांच्या वरती आलेलं होतं आणि त्यांना सोडवण्यासाठी कोणी येईल अशी अवस्था नव्हती. अगदी आषाढ महिना, पावसाळ्याचे दिवस, जवळजवळ 4.5 महिने वेढा होता. प्रचंड संख्येनिशी या सिद्धी जोहारनी गडकोट पहारा दिलेला होता. अशा वेळेला सुखरूपपणाने विशाळगडाकडे जाणं हे मोठं अलौकिक होतं, दिव्य होतं. आणि जो तेजस्वी इतिहास घडलाय त्या सगळ्या मार्गाने जायचं होतं आणि त्यातून त्या इतिहासाची साक्षी ठेवून त्यातून ती प्रेरणा घ्यायची होती. म्हणून या योजनेचं, मोहिमेचं आयोजन केलं. कोरोनाचा कालावधी, त्यामुळे जवळजवळ 2.5 वर्ष या मोहिमांपासून आम्ही एका फार मोठ्या अपूर्व अशा योगाला आम्ही जिंकलेलो होतो. परंतु उन्हाळा असला तरी सुद्धा आता करोनाचं भय दूर झालंय. आपल्याला त्या धारा तीर्थांचं दिव्य दर्शन घेण्यासाठी जायचंच. ते काहीही हो,
उन्हाळा असो आणि पाण्यासाठी आपल्याला तडफडायला लागू, या दिव्य धारा तीर्थांचं दर्शन घ्यायला आपण जायचं म्हणजे जायचं असा निर्धार केला गेला. आणि अगदी मे महिन्यातल्या 14 मे ते 17 मे असा कालावधी निवडला. आणखी कोणीतरी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकणार की उन्हाळ्यात मोहीम काढतात की काय. परंतु गुरुजी असे द्रष्टे, ते यौगिक सामर्थ्य असणारा एक थोर ऋषितुल्य असा तो युगपुरुष आहे. त्यांनी म्हटलं की कोणत्याही प्रकारची चिंताच करू नका, तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सगळ्यांनाच म्हणत असतात सूर्याच्या छायेत आपल्याला वावरायचंय, वरती आकाशाचं पांघरुण असेल आणि खाली धरती मातेचं हे अंथरुण असेल, तुम्ही निश्चिंत असा. कोणत्याही प्रकारचं संकट तुम्हाला भिवणार नाही. मोठी कृपादृष्टी तुमच्यावर असेल, त्याचं पांघरुण असेल, असा विश्वास गुरुजींच्या मनावरती होता. आणि तसंच झालं. अहो, पहिल्या दिवशी आम्ही उन्हाचा त्रास होईल म्हणून आम्ही अस्वस्थ होतो, तर काय पाहायला मिळालं, त्या दिवशी सूर्य दर्शनच झालं नाही. मुळी इतकं ढगांनी पूर्णपणे सर्वांच्यावर एका दृष्टीने कृपाछत्र धरलेलं होतं. म्हणजे भिवू नका, तुम्हाला कोणत्याच प्रकार घाबरण्याची आवश्यकता नाही. ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची कृपादृष्टी तुम्हा सर्वांच्या वरती आहे, असंच जणू काही संदेश त्यातून मिळत होता. आणि त्या सगळ्या दिव्य इतिहासाचं स्मरण बाजी प्रभूंचं, फुलाजी प्रभूंच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथे प्रेरणा मंत्र होऊन जगदंबेची आरती झाली आणि मोहिमेला प्रारंभ झाला. काय हा सगळा मार्ग, काय किती अलौकिक आहे, किती दिव्य आहे. म्हणजे जेव्हा असा प्रसंग होता की आपण कसे निसटणार याच्यातून, यातून निसटणं हे केवळ अशक्य प्राय आहे. आता मृत्यूच फार जवळचा असेल अशी एका दृष्टीने शत्रू पक्ष काय किंवा आणखीन सगळे इंग्रज सुद्धा असंच समजून चाललं. म्हणून तर त्या ह्याच्यामध्ये त्या सिद्धी जोहारला सहाय्य करणारा तो इंग्रजांचा जो राजापूर याच्यामधला हेनरी होता ना, त्याने शब्द दिला होता महाराजांना की आम्ही कोणत्याही प्रकारे शस्त्रास्त्र शत्रूला मी देणार नाही. परंतु तो काय विचार करतोय, अरे हा शिवाजी काय कोणत्याही क्षणी पराभूत होईल, त्याला हे सगळे बादशाह, सगळ्या 5 पातशाह्या त्याला काय जिवंत ठेवतील काय. आणि म्हणून त्या दुष्ट लबाडानी तोफा सुद्धा त्यांना या सिद्धी जोहारच्या याच्यामध्ये दिल्या. म्हणजे कोणी वाचवायला येणार नाही अशी अवस्था. आता याच्या स्थितीमध्ये आपल्या हिंदवी स्वराज्याला आपल्याला तारायचं आहे. या मायभूमीचं स्वातंत्र्य पुनरपी आपल्याला प्राप्त करायचंय. सारी तीर्थक्षेत्र आपल्याला टिकवायची आहे. हे मी करून दाखवणार आणि याच्यासाठी या संकटातून मी दूर होणार असा एक प्रकारचा दिव्य आत्मविश्वास. परंतु त्यासाठी आवश्यकता होती प्राणार्पण करायला सिद्ध असणाऱ्या वीरांची आवश्यकता होती. आणि म्हणून सगळे असे जमलेले. रात्रीची वेळ आहे, आषाढ पौर्णिमेची रात्र आहे. गडाखाली बातमी देऊन टाकलेली आहे की शिवाजी महाराज शरण येणार आणि सिद्धी जोहारच्या ताब्यात जाणार आणि आदिलशहाच्या दरबारात त्यांना नेऊन तिथे त्यांची खांडोळी उडवली जाणार, अशी सगळीकडे बातमी ही पसरलेली होती. अशा अवस्थेमध्ये शिवाजी महाराजांनी एक प्रश्न त्याच्यामध्ये टाकला. 2 पालख्या सिद्ध केल्या गेल्या.
एका पालखीत शिवाजी महाराज बसणार, दुसऱ्या पालखीत सुद्धा शिवाजी महाराजच बसणार. अरे जादू आहे काही की जादूची कांडी फिरवली, जादूचा मंत्र म्हटला की लगेच एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती होतात, असं आहे का काही? त्यासाठी अंतःकरणासाठी, त्यासाठी दिव्य त्याग करण्याची मनाची ती फार मोठी उर्मी असावी लागते. आणि तो विषय मांडण्यात आला पुढे. सगळीकडे नीरव शांतता पसरली. कोण तयार होणार? शिवाजी महाराज बनण्यासाठी कोण सिद्ध होणार? शिवाजी महाराज बनून त्याच्यात बसणं याचा अर्थ मृत्यूच्या पालखीत बसणं आहे. असं मृत्यूच्या पालखीत बसायला कोण बरं सिद्ध होईल? नीरव शांतता पसरली. क्षणभर वाटलं की कोणी कोणी तयार होणार नाही. आणि एकदम एक वीर उभा राहिला. तो पन्हाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या नेबापूर गावचा नावी होता तो. पण अंतःकरण हिमालयासारखं उंच होतं. आपल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वामीसाठी आपलं सारं जीवन वेचण्यासाठी तो सिद्ध झालेला असा फार मोठा तो दिव्य आत्मा होता. तो उभा राहिला. आणि महाराजांनी मग ते कसे दिसतात बरं? महाराजांचं रूप घेऊन प्रत्यक्ष महाराज बनणं ते त्याला हुबेहूब शोभलं पाहिजे ना. केवळ मनात असून काय उपयोग? ते शत्रूलाही पटलं पाहिजे ना, हा शिवाजी महाराज आहेत म्हणून. आणि मग शोध थांबला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी त्यांना एक एक वस्त्र परिधान करायला दिली. ते परिधान करीत होते. आणि मग सर्वात शेवटी आपल्या डोक्यावरचा जिरेटोप काढला आणि महाराजांनी त्याच्या मस्तकावरती ठेवला. आणि महाराज खळखळाव बुक्षी रडायला लागले. त्यांनी त्याला हृदयाशी कवटाळलं. आणि मग महाराजांची अवस्था अशी होती, महाराज धाय मुकलून रडतायत. आणि या शिवा काशीत तो जो शिवा काशीत राहिलेले नव्हते ते प्रति शिवाजी महाराज झालेले होते. त्यांची पाठ शिवाजी महाराजांच्या अश्रूंनी चिंब चिंब भिजून गेली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा ओघळत होत्या. त्या सगळे दुःखाश्रू होते. पुन्हा हा आपला सवंगडी, हा हिंदवी स्वराज्याचा हा तारणहार पुन्हा आपल्याला नाही पाहायला मिळणार. म्हणून महाराज दुःखी झालेले आणि म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा उघळत आहेत. आणि शिवाकाशीत त्याला काय अपरंपार आनंद झालेला. त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते, पण ते पूर्णपणाने आनंद अश्रू होते. एकाच वेळेला दोन दृश्य पाहायला मिळत होती. महाराजांच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहत होते आणि शिवा काशीदांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आणि महाराजांनी ते बराच वेळ हा गेला आणि मग पालख्या सिद्ध झाल्या. आणि मग त्या पुढच्या मोहिमेला प्रारंभ झाला. आणि पन्हाळगडापासून आणि थोड्याच वेळात लक्षात आलं की हेर आहेत सिद्धी जोहारचे जागोजागी पसरलेले. त्यांनी ही बातमी जाणली आहे की शिवाजी महाराज जे शरण येणार हे खोटं आहे. हे पहा, शिवाजी महाराजांची माणसं पळून चालली. 600 माणसं शिवाजी महाराज पळून चालले. तर ती वेळ अशी नव्हती की त्या हेरांना शोधून काढा, त्यांना पकडा. ती वेळ आता अशीच होती. आता पुन्हा माघार फिरणे नाही. आता याच्यात महाराजांना सुखरूपपणाने विशाळगडावर पोहोचवणं हेच कामगिरी आहे. आणि त्यामुळे महाराजांची पालखी अत्यंत वेगाने दौडत ही चाललेली होती. आणि दुसरी पालखी ही शिवाजी महाराजांचीच पालखी आता ती मुद्दाम सावकाश योग्य मार्गाने चाललेली होती.
आणि बातमी कळली सिद्धी जोहारला की महाराज निघालेत, आपल्याला फसवून चाललेत. आणि सिद्धी जोहारनी त्यांचा जो जावई सिद्धी मसूद त्याला सांगितलं की ताबडतोब पाठलाग करून त्याला जेरबंद करायचं. 3000 सैन्य हे बरोबर देण्यात आलं. घोडेस्वारांचं सैन्य होतं ते. आणि त्यामुळे अत्यंत वेगाने शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यासाठी ती दौड सुरू झाली. एकदम खवळलेला होता, चिडलेला होता, फसवतो काय आम्हाला. आणि म्हणून अत्यंत वेगाने ते धावतायत. आणि त्यांना एकदम लक्षात आलं की पालखी चालली आहे. पालखीला एकदम घेरलं गेलं. कौन हो तुम? मैं तो शिवाजी महाराज. कहां जा रहे हो? आणि मग घेरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष शिवाजी महाराज आतमध्ये आहेत. आणि मग सिद्धी मसूदनी आदेश दिला, चलो हमने कितना बड़ा विजय प्राप्त किया. आणि मग ते सगळं सैन्य जे आहे हे सगळं सैन्य निघालं सिद्धी जोहारला प्रत्यक्ष भेटण्यासाठी. एवढा आनंद झाला सिद्धी जोहारला की आपल्या जावयाने केवढा मोठा पराक्रम गाजवला. ज्याला पकडणं हे अशक्य प्राय त्याला जिवंत आपल्या जावयाने पकडलं. आणि जो त्याचा होरा पळून जाण्याचा होता तो आपण हडून पाडला. आणि म्हणून जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं सिद्धी जोहारला झालेलं. आणि जो तो महाराजांना पाहण्यासाठी म्हणून यायला लागला. आणि मग महाराजांना ज्यांनी अनेकांनी पाहिलेलं होतं त्यांच्या मनामध्ये शंकेचं पाल चुकचुकली. आणि मग त्यांनी सिद्धी जोहारच्या कानात सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु एक फार वेगळेपण त्या सिद्धी जोहार म्हणजे शिवा काशीदांच्या अंतःकरणात होतं. ते महाराजांच्या रूपाशी इतके एकरूप झालेले की पुन्हा 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 ते शत्रू सांगत होते, अहो हा खरा शिवाजी नव्हे. परंतु अंतर्बाह्य शिवाजी महाराजांशी एकरूप झालेले ते शिवा काशी ते त्यांना आपल्या परीने पटवून देत होते, मैं शिवाजी महाराज. त्याचा परिणाम फार मोठा असा कितीतरी वेळ याच्यामध्ये निघून गेला. आणि त्यामुळे महाराजांना खूप दूरपर्यंत जाणं हे शक्य झालं. परंतु जेव्हा हे सिद्धच झालं की हा खरा शिवाजी नव्हे, तेव्हा मग अत्यंत चिडलेला हा सिद्धी जोहार त्याने पुन्हा पाठलाग करायला सुरुवात आदेश दिला. आणि मग 2000 घोडदळ आणि 1000 पायदळ. आता तर मात्र फार चिडलेली अवस्था आणि पुन्हा पाठलाग सुरू झाला. परंतु या पाठलागाच्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज खूप दूरपर्यंत गेलेले होते. पण अजूनही जवळजवळ 10 कोसांचं अंतर होतं. आणि डोंगर दऱ्या खोऱ्यातून जायचं होतं. पूर्णपणे पावसाळ्याच्यामध्ये चिखलातून असं जायचं होतं. आणि त्यामुळं इकडे घोड्यांचा वेग अति प्रचंड असल्या कारणाने हा जो सिद्धी मसूद होता त्यांना गाठण्यामध्ये यश मिळालं. आणि शिवाजी महाराजांना हे लक्षात आलं की शत्रू आपल्याला गाठतोय. आणि महाराज पायउतार झाले. आणि बाजी प्रभूंच्या अंतःकरणातून एकदम फार मोठी वेदना दाटून आली की आता एक क्षणही असा नाहीये की महाराजांनी थांबावं. महाराजांनी विशाळगडाकडेच गेलं पाहिजे. पण विशाळगडाच्या पायथ्याची काय अवस्था होती? विशाळगडाच्या पायथ्याला जसवंत सिंह पलणकर आणि सूर्याजी सुर्वे नावाचे की जे हिंदू परंतु ज्यांनी आपल्या निष्ठा वाहिल्या होत्या या विजापूर आदिलशहाच्या दरबारात वाहिल्या होत्या. कारण त्यांना इनाम म्हणून गावं मिळाली होती. परंतु या दुष्टांनी
यदा कदाचित शिवाजी पळून आलाच विशाळगडाला तर त्याला जेरबंद तरी करायचं नाही तर त्याची खांडोळी तरी उडवायची, म्हणून त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याला प्रचंड संख्येनिशी घेरलेलं होतं. आणि अजूनही प्रचंड अंतर शत्रूंनी तर गाठलंय. अशा अवस्थेमध्ये सुद्धा बाजी प्रभूंनी जीवाचा आकांत करून सांगितलं की महाराज, तुम्ही पालखीत बसावे, तुम्ही वाचणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. पण महाराज असं म्हणतायत की नाही, तुम्ही लढता लढता धरातीर्थी पडणार आणि मी जायचं, पण कसं शक्य आहे, मला सुद्धा जाणं आता शक्य नाहीये. त्यावेळेला बाजी प्रभूंचं जे कौशल्य आहे ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावेळेला त्यांचे पाय धरतात आणि महाराजांना विनवून सांगतात, महाराज, तुम्ही तर लाखांचे पोशिंदे, आमच्यासारखी माणसं पुन्हा युगायुगातून नेहमीच जन्माला येतात, पण तुम्ही युगायुगातून केव्हा तरीच जन्माला येणारे आणि या राष्ट्राला तारणारे असे पोशिंदे आहात. तुम्ही वाचणं हे या देशाच्या संस्कृतीची अनिवार्यता आहे. महाराज, तुम्ही निमे लोकांशी मार्गस्थ व्हावे. आणि एक महत्वाची गोष्ट, तुम्ही सुखरूप पोचून त्या ठिकाणाहून तोफांचे आवाज देईपर्यंत माझी जबाबदारी असेल, माझं कर्तव्य असेल की एकाही शत्रूला तुमच्या पाठीवर मी येऊ देणार नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, हे केवळ सांगणं नाहीये, जीवाचा आकांत करून त्या कर्तव्याची बजावणी करायची, याची खून गाठ त्या अत्यंत थोर अशा नरश्रेष्ठांनी केलेली आहे. बाजी प्रभूंचं म्हणणं ऐकावं लागतं आणि अत्यंत जड अंतःकरणानं महाराज पालखीत पुन्हा बसतात. 300 लोकांनिशी महाराज मार्गस्थ होतात. इथे महाराज जर समजा हे बाजी प्रभूंनी केलं नसतं तर महाराज तिथेच लढत राहिले असते आणि मग पुढचं काय झालं असतं ते अत्यंत फार विचार करण्याच्या पलीकडचं दुःखकारकच असतं. या देशाला तारणहारच राहिला नसता. परंतु बाजी प्रभूंच्या या योजनेमुळे महाराजांना ऐकावं लागलं आणि ते कार्य यशस्वी करून देण्याकरिता जीवाचा आकांत करून ते लढलेत. किती तास? 21 तास. त्यांचं 19 तास जवळजवळ पळणं झालंय आणि त्यानंतर पहिला प्रहर झाल्यानंतर जवळजवळ 6 तास ते झुंजत राहिलेत. आपण कल्पना करा, 19 तास धावून आल्यानंतर पुन्हा 6 तास पळत, 6 तास झुंजणं. आणि किती सैन्यानिशी? केवळ 300 मावळे. शत्रू सैन्य 3000च्या संख्येत. आणि त्या गजापूरच्या घोडखिंडीच्या मार्गामध्ये ही सामान्य गोष्ट नाहीये, ही अगदी अतर्क्य असणारी गोष्ट, पण ती प्रत्यक्षात सत्य झालेली गोष्ट की जो दिव्य इतिहास जगाने अंतःकरणात कोरून ठेवावा असा अलौकिक अशा प्रकारचा इतिहास आहे. सत्य इतिहास आहे. महाराज हे नंतरचं अंतर काटत 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 विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचतात. जवळजवळ 4.5 तास उलटून गेलेले असतात. आता ती प्रत्यक्ष झुंज खेळायची असते. ती हे सूर्याजी सुर्वे आणि जसवंतसिंह पालवणकर यांच्या शत्रू सैन्याशी झुंजायचं होतं. त्या झुंजांना पराभूत करायचं होतं आणि ते झुंजत होते. हा हिंदवी स्वराज्याचा स्वामित्व कसा ठार करता येईल याच्यासाठी महाराज त्याच्यात यशस्वी झाले. या शत्रूंचा पाडाव केला
आणि नंतर ते विशाळगडाकडे पळस. इकडे शिवाजी महाराजांचा हा मावळा ज्यांनी ठरवलं होतं की शेवटच्या श्वासापर्यंत महाराज जोपर्यंत सुखरूप पोहोचलेलं नाही तोपर्यंत मृत्यूला सुद्धा ते बजावित होते. जणू ते मृत्यूला सुद्धा म्हणाले, थांब, आमचा हिंदवी स्वराज्याचा स्वामी अजून सुखरूप पोहोचलेला नाहीये, मला घेऊन जाण्याचा अधिकार तुलाही नाहीये. जणू मृत्यूला सुद्धा थोपवण्याचं विलक्षण सामर्थ्य बाजीप्रभूंच्याकडे होतं. आणि बाजीप्रभू या 300 मावळ्यांनिशी 3000 शत्रूंच्या सैन्याशी झुंजतायत. एकालाही पाठीवर जाऊ जायचं नाहीये. आणि त्याच्यात त्यांनी यश मिळवलंय. महाराज जेव्हा विशाळगडावर सुखरूप पोहोचतात, कल्पना करा की जवळजवळ हे 10 कोसांचं अंतर ते काटून प्रत्यक्ष युद्ध खेळून नंतर पोहोचले. किती वेळ गेलाय? 6 तास गेलेले. आणि मग पहिली तोफ डागली गेली, दुसरी तोफ, तिसरी तोफ, आणि मग जो आनंद झालाय बाजीप्रभूंना तो विलक्षण असा प्रकारचा. त्यावेळेला काय अवस्था होती बाजीप्रभूंची? शरीराचा असा एकही भाग नव्हता की जिथे त्यांच्या शस्त्र लागलं नाही. त्यांच्या बरोबरचे अनेक मावळे धारातीर्थी पडलेले आहेत, परंतु तरी सुद्धा तो सगळ्यांना वीरश्री देत चेतवत, शाबास शाबास पठ्यानो म्हणून ते प्रेरणा देत झंझावातासारखे संचारतायत. आणि मग त्या जे तोफांचे आवाज ऐकतात आणि मग त्यांना ते तिथूनच म्हणतात, महाराज महाराज, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आता कोणतंही भय नाही. आमच्या हिंदवी स्वराज्याचा स्वामी वाचलाय. माझं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ झाले. येतो. आणि मग त्याच वेळेला दुसरा एका शत्रूचा आघात त्यांच्यावर होतो आणि रक्ताचे पाट व्हायला लागतात. आणि मग ते धारातीर्थी पडतात. ती पावनखिंड की ज्यांचं त्यांच्या बरोबरचे फुलाजी प्रभू अन्य जे 300 मावळे आहेत त्यांची नावं सुद्धा इतिहासाला ठाऊक नाही. केवढा केवढा अपूर्व त्याग. हे सगळे पावन गड जे आहेत ना, सगळे हे गडकोट जे आहेत ना, अशी सारी ही पुण्य पावन झालेली अशी ही धारातीर्थ आहे. आणि म्हणून गुरुजींचा आग्रह हा की सगळ्या तरुणाईंनी या धारातीर्थांचं दर्शन घेतलं पाहिजे. नुसतं दर्शन घेतलं नाही, इथली सगळी माती त्याचे आपल्या अंतःकरणात गेले पाहिजेत, आपल्या पेशींमध्ये गेले पाहिजेत. अरे त्या पावनखिंडी मधल्या आज ही तिथली माती पाण्यात घातल्यानंतर बाजीप्रभूंच्या, फुलाजी प्रभूंच्या, त्यांच्याबरोबरच्या मावळ्यांच्या रक्ताचा रंग अजूनही त्या पाण्याला येतोय. अजूनही कान लावल्यानंतर ते अजूनही शब्द ऐकू येत आहेत, महाराज महाराज. आणि ते त्यांची गर्जना अजूनही कानामध्ये येऊ शकते. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि ते धारातीर्थी पडत आहेत. ते आजही आठवते. या गडकोट किल्ल्यांच्या मोहिमेत जाताना या सगळ्याची अनुभूती येते आपल्याला. त्याचा अनुभव आपण घेतलाय. आणि सगळीकडे जे 350 किल्ले आहेत ना आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या किल्ल्यांचं दर्शन गुरुजींनी तर आपल्या सगळ्यांना घडवण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. मग कधी आम्ही एकदा मोहीम होती 3 धारातीर्थ. एक धारातीर्थ की जिथे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनयात्रा संपवली, ते जिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपली जीवनयात्रा, ज्या ठिकाणी ज्यांनी चिरसमाधी घेतली ते वडुबुद्रुक, आणि जिथे हिंदवी स्वराज्याचा सेनापती तानाजी मलुसरे की जो आपला केवढा मोठा त्याग करतोय त्याचा एक आदर्श नाही. म्हणजे एकाच
मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांचा रायगड, हे तुळा किंवा ज्याला वडूबुद्रुक आणि मार्गामध्ये सिंहगड. आपण कल्पना करूया सिंहगडावर गेल्यानंतर आपल्याला काय काय लक्षात येतं. त्याग कसा असतो. तानाजी मालुसरेंना तर खरं तर सांगितलं ते कशासाठी आले होते. महाराज, माझ्या रायबाचं लग्न आहे, या अक्षता आई साहेबांना दिल्या, त्यांना दर्शन घेतलं त्यांचं. शिवाजी महाराजांना सांगितलं की माझ्या मुलाच्या लग्नाला तुम्ही आलं पाहिजे. परंतु त्या तानाजी मालुसरेंच्या दृष्टीमध्ये एक गोष्ट मात्र लक्षात आली की महाराज चिंताक्रांत का बरं. आणि म्हणून ते विचारतात, महाराज आज तुम्ही चिंताक्रांत का बरं दिसता. काही नाही रे, आज तुझ्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता मिळाल्या, मला केवढा आनंद होतोय. नाही नाही महाराज सांगावे. आणि मग महाराज सांगतात की अरे आईने आज हट्ट धरला. ही आई फार वेगळीच होती. ती सगळ्या शिवबाच्या मावळ्यांच्या वरती अपरंपार प्रेम करणारी, त्यांची ती माऊलीच होती. म्हणजे तानाजीला सुद्धा ती माझा तान्या असंच म्हणत होती. तर आईने हट्ट धरलाय. काय हट्ट धरलाय. तो जो सिंहगड आहे ना, तो कोंडाणा, त्याच्यावरती निशाण, शुभा कोणतं निशाण आहे, तर तो हिरवं निशाण आहे. चालेल, हे नाही चालणार. मला या गडावरती भगवा निशाण फडकलेला मला दिसलं पाहिजे. तो गड मला जिंकून दे. ती आई हट्ट धरते आपल्या मुलाकडे. आई मला पैठणी पाहिजे आणि अलंकार पाहिजे अशी मागणारी नव्हती. ती मागतीये काय, गड जिंकून द्यायचा, हिंदवी स्वराज्य साकार करायचं. इथली सगळी तीर्थक्षेत्र, तो काशी विश्वेश्वर, तो द्वारकेचा ते सगळं, हे सोमनाथाचं मंदिर, त्या सप्तगंगा, त्या सगळ्या मुक्त झाल्या पाहिजेत. हे हट्ट धरणारी ती आई होती. मग आईने माझ्याजवळ हट्ट धरलाय तो सिंहगड ताब्यात घ्यायचा. तर विचार करतोय ते कसं करायचं म्हणून. हत्तीच्या इतकंच ना, ते काम माझं. आणि मग तानाजी मालुसरेंनी ते गोष्ट मागून घेतली. अरे हो, तुझ्या मुलाचं लग्न आहे ना. महाराज, ते लग्न काय थांबेल थोडंच. आधी काम स्वराज्याचं, आधी काम देशाचं. आणि तुम्ही जिजाऊ मा ह्या असल्यानंतर मला आणखीन कसली चिंता आहे. आणि म्हणून हे काम मी निश्चित केलंय. आता त्याचं नेतृत्व माझ्याकडे. आणि मग तानाजी मालुसरेंनी आपल्या मुलाचं लग्न बाजूला सोडून माघ वद्य नवमीच्या एका रात्री, आपण कल्पना करा, माघ वद्य नवमीच्या एका रात्रीमध्ये केवळ 500 मावळ्यानिशी हजारो जणांच्या शत्रूचा उदयभान सारखा रजपूत कडवा असा शत्रू, त्याला पराभूत करून स्वतःचे प्राण देऊन, पण हिंदवी स्वराज्यात सिंहगड ताब्यात देऊन हा स्वर्गारोहण करता झालेला आहे. तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा, परी नाही धीरच सोडणार, चाकर शिवबाचे होणार. अशा ह्या सगळ्या आमच्या गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा त्यातून दिव्य प्रेरणा देते. आम्ही कधी पुरंदरगडला गेल्यानंतर मग तो पुरंदरगडावरती प्रत्यक्ष मुरारबाजींची आठवण होते. मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिराची. किंवा आठवतं एका शाहिराची ते गीत आठवतं. तो म्हणतो, काळाच्या जबड्यात घालुनी मोजिती, काळाच्या जबड्यात घालुनी हात मोजिती, दात जात ही अमुची पहा चाळूनी पाने अमुच्या इतिहासाची. धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढते. मुरारबाजी म्हणती त्यांना अमर कथा ही त्यांची, पहा चाळूनी पाने अमुच्या इतिहासाची. जखम म्हातारे असणारे बाजीप्रभू वह मुरारबाजी कसे लढतात. अरे तो दिलेर खान खुश होतो त्यांच्या पराक्रमावरती आणि म्हणतो, वाह
म्हणजे शत्रूचं सुद्धा कौतुक करावं असा तो पराक्रमी वीर होता. आणि मग म्हणतो, चल आमच्याकडे, आमचा अलमगीर बादशाह तुला मोठा खुश होऊन मोठं पद तुला देईल. मग ही माणसं कशी? महाराजांची माणसं होती, जीवाला जीव देणारी माणसं. ती अशा 4 तुकड्यांच्या पुढे हे भाळणारी अशी थोडीच होती. ते मुरारबाजी म्हणतात, हट, प्राण गेले तरी आमच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वामीला मी अंतरणार नाही. आणि मग अलौकिक पराक्रम. 1.5 लाख फौजेशी केवळ 800 मोळ्यांशी 2 महिने किल्ला लढवणं असामान्य कोटीची गोष्ट. ही सगळे धारा तीर्थ ही अलौकिक आहे. या सगळ्या धारा तीर्थांच्या मोहिमांमध्ये आपण सगळे जाऊ ना. म्हणजे म्हणून एका दृष्टीने सचैल स्नान करून आपण खऱ्या अर्थाने जसं आपण गंगेला जातो, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतो, आपण अयोध्येला जातो, प्रभू रामाच्या दर्शनासाठी जातो, किंवा सोमनाथाचं दर्शन घेऊन आपण धन्य धन्य होतो. पुढच्या काळात आपल्याला सगळी ही मंदिरं आपल्याला शिवाजी महाराजांच्याच मार्गाने जाऊन आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्त करायची आहे. आपण सध्या दररोज बातम्या ऐकतोच आहोत. तो काशी विश्वनाथ जो आहे, ती ज्ञानवापी जी आहे, ती त्या ठिकाणी मस्जिद नाही आहे, त्या ठिकाणी आमचं मंदिरच आहे, शिव मंदिर आहे. नंदीची प्रतिष्ठापना, त्याचो नंदी त्या शिवलिंगाकडे तोंड करून आहे, तो तिथे आहे. हे सगळं आपल्याला मुक्त करायचं आहे. प्रेरणा कोण देणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने हा देश जाऊनच होणार आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला फार मोठी मजल गाठायची आहे. आणि ती केवळ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मार्गाने जाऊन या देशाला प्राप्त होणारी आहे, अन्य कोणत्याही मार्गाने नाही. हिंदू समाज कणखर बनायला पाहिजे, किती तेजस्वी बनायला पाहिजे. शिवाजी महाराजांचे मावळे जशा प्रकारचे, जशा अंतःकरणाचे होते, तशा अंतःकरणाचा सगळा यच्चयावत कोट्यवधीचा समाज हा त्याच धारणेचा बनला पाहिजे. यासाठी खडा पहारा योजना, यासाठी या गडकोट मोहिमा, यासाठी सारे उपक्रम, यासाठी भक्तिगंगा शक्तिगंगा कार्यक्रम, यासाठी नवरात्रामधल्या दुर्गा माता दौडीचे कार्यक्रम. अरे ती जिजाऊ मा त्या तुळजा भवानीकडे साकडं घालत असताना काय मागत होती? तिच्या अंतःकरणामध्ये, तिच्या गर्भामध्ये तो शिवराय होता. त्यावेळेला ते सर्व संस्कार केलेत त्या जिजाऊ मासाहेबांनी. त्या संस्कार केल्याचा परिणाम हिंदवी स्वराज्याचा हा स्वामी या मायभूमीचं पांग त्यांनी खऱ्या अर्थाने फेडले. आम्ही असंच म्हणू, कशासाठी आणि जगावे कसे, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडावया मायभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ स्वतःचे. आम्हाला मायभूमीचं पांग फेडण्यासाठी जिजाऊ स्वतःच्या मार्गाने जायचं आहे. कशासाठी आणि लढावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडावया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मार्ग हा अचूक मार्ग आहे की जो या राष्ट्राला खरत्याने तेजस्वितेच्या दिशेने घेऊन जाईल आणि परक्यांची सगळी नामोनिशाणी पुसून टाकून या देशाला जगद्वंद पुनरपी आपण बनवू. तो काशीचा काशी विश्वनाथ खऱ्या अर्थाने मुक्त होईल. बाबरी ढाचा जसा उद्ध्वस्त झाला तसा औरंग्याने उभं केलेली त्या मशिदी त्याही उद्ध्वस्त होती. आमचा मथुरेचा श्रीकृष्णाचं मंदिर की तेही पाडून याच दुष्ट औरंगजेबाने त्या ठिकाणी मथुरेचं श्रीकृष्णाचं मंदिर पाडून तिथे मशीद उभी केली आहे. अशी अनेक स्थानं आहेत. आम्हाला शिवाजी महाराजांच्या दिव्य दृष्टीने, संभाजी महाराजांच्या अलौकिक त्यागातून आमच्या सगळ्या राष्ट्रातील कोटी कोटी अशा तरुणाईला दिव्य तेज प्राप्त होईल आणि हे राष्ट्र खऱ्या अर्थाने तेजस्वी, तेजोमय आणि जगद्वंद्य असं पुनरपी बनवून दाखवील असा ठाम विश्वास या मोहिमेच्या रूपाने
आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात जागवलेला आहे. या निमित्ताने आपण सगळ्यांनी कुलश्रेष्ठांचं बोलणं ऐकलंय. त्यांनी आठवण आपल्याला करून दिली. त्यांनी त्यावेळेला सगळ्यांना एक गोष्ट आपल्याला, त्या दिवशी 16 तारीख होती, त्या दिवशी जे 2 वकील की त्यांनी सांगितलं की ज्ञानवापीच्या ठिकाणी शिवलिंग सापडलं. शत्रू पक्ष म्हणत होता फवारा आहे मला, हे साफ खोटं आहे. आणि शिवलिंगच आहे. आणि या देशातील कोटी कोटी लोकांनी अंतःकरणात त्याला स्थान दिलेलं आहे. हे सगळे परक्यांच्या सगळ्या नामोनिशाण्या ज्या आहेत ना, सगळ्या पुसल्या जातील. खऱ्या अर्थाने अत्यंत तेजस्वी असं हे राष्ट्र बनेल की या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाला होणार नाही. एवढं तेजोमय राष्ट्र हे बनेल. मगच खऱ्या अर्थाने विश्व शांततेच्या गोष्टी करील आणि खऱ्या अर्थाने विश्व वसुधैव कुटुंबकमचा आदर्श जगू लागेल. प्रथमतः आम्हाला बलवत्तर व्हायचंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मार्ग अनुसरायचा आहे. ते आमचे जीवनादर्श असतील. हे आपण अंतःकरणात खूणगाठ बांधूया. तसं तेजस्वी बनण्याचा संकल्प आपण या निमित्ताने करूया. आणि या मोहिमेतला जो काही दिव्य दर्शन आपण या निमित्ताने केलंय, ते सदैव आपल्याला प्रेरणा देत राहू. अशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी, मायभूमी भारत मातेच्या चरणी, जिजाऊ मासाहेबांच्या चरणी प्रार्थना करून मी थांबतो. कारण आपण सगळेजण प्रसाद घेण्यासाठी आतुरलेले आहात. आपण सगळ्यांना मी वंदन करतो. माता भगिनींनाही नमस्कार करतो सांगतो. आणि नंतर मग ध्येयमंत्र होईल आणि मग आपला कार्यक्रम आणि नंतर मग प्रसाद आहे. ही अनादि भरत भू, ही अनादि भरत भू, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती. रोज अरुण चंद्रमा, रोज अरुण चंद्रमा, आरतीस उगवती, आरतीस उगवती, आरतीस उगवती, आरतीस उगवती. धरुणी अभय सावली, धरुणी अभय सावली. माय भूमीच्या शिरी, माय भूमीच्या शिरी. हा युगे युगे उभा, हा युगे युगे उभा. अचल राज हिमगिरी, अचल राज हिमगिरी. चरणी अर्घ्य द्यावया, चरणी अर्घ्य द्यावया. सिंधू लहरी उसळती, सिंधू लहरी उसळती, सिंधू लहरी उसळती, सिंधू लहरी उसळती. ही अनादि भरत भू, ही अनादि भरत भू, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती. रोज अरुण चंद्रमा, रोज अरुण चंद्रमा. आरतीस उगवती, आरतीस उगवती, आरतीस उगवती, आरतीस उगवती. शब्द स्वप्ने ही दिला, शब्द स्वप्ने ही दिला. तरीही तो ठरो खरा, तरी तो ठरो खरा. म्हणून राव रंक हो, म्हणून राव रंक हो. ही इथे परंपरा, ही इथे परंपरा. पितृवचन पाळण्या, पितृवचन पाळण्या. विजनवासी रघुपती, विजनवासी रघुपती, विजनवासी रघुपती, विजनवासी रघुपती. ही अनादि भरत भू, ही अनादि भरत भू, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती. रोज अरुण चंद्रमा, रोज अरुण चंद्रमा. आरतीस उगवती, आरतीस उगवती, आरतीस उगवती, आरतीस उगवती. धर्मराज तोतया, धर्मराज तोतया. भीम
पार्थ वंदिती भीम पार्थ वंदिते देवसूत होऊनी देवसूत होऊनी कर्मयोग सांगती कर्मयोग सांगती ज्ञानी या मुखे इथे ज्ञानी या मुखे इथे बोलते सरस्वती बोलते सरस्वती बोलते सरस्वती बोलते सरस्वती ही अनादि भरत भू ही अनादि भरत हो ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती रोज अरुण चंद्रमा रोज अरुण चंद्रमा आरती स उगवती आरती स उगवती आरती स उगवती आरती स उगवती याच भूवरी जिजा याच भुवरी जिजा शिवनृपास वाढवी शिवनरूपास वाढवी श्री समर्थ वैखरी श्री समर्थ वैखरी राष्ट्रधर्म जागवी राष्ट्रधर्म जागवे नीती नांदते इथे नीती नांदते इथे सिद्ध शक्ती संगती सिद्ध षष्ठी संगती सिद्ध शक्ती संगती सिद्ध संगी संगती ही अनादि भरत भू ही अनादि भरत भू ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती रोज अरुण चंद्रमा रोज अरुण चंद्रमा आरती स उगवती आरती स उगवती आरती स उगवती आरती स उगवती छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय।